मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 2 पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामधले असे क्वेश्चन्स जे एक्झाम मध्ये सतत विचारले जातात. असे टॉप क्वेश्चन्स, टॉप एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत की जे केलेत तर तुम्हाला इतर कुठलेही क्वेश्चन्स करायची गरज नाही, कारण या प्रश्नांमध्ये मी सगळं काही इन्क्लूड केलेलं आहे. सो तुम्हाला जर हवं असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सगळ्या चॅप्टरसाठी अपलोड केले जातील. बट जस्ट तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये ही सिरीज कंटिन्यू करा असं सांगायचं आहे. ठीक आहे. सो ऑलरेडी मी ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण टॉप 10 क्वेश्चन्स पाहिले होते, जे की एक्झाममध्ये सतत विचारले जातात आणि एक्सपेक्टेड आहे की तुमच्या पण एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील. सिमिलरली आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 2 चे क्वेश्चन्स. लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफाईन वाला, जे की तुम्हाला 1 मार्कांसाठी किंवा 2 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. 1 मार्कासाठी असेल तर फक्त डेफिनेशन, 2 मार्कांसाठी असेल तर विथ एक्झाम्पल. बट या ठिकाणी मी 1 मार्काप्रमाणेच कन्सिडर केलेलं आहे. सो याच्यामध्ये पहिला आहे व्हॉट डू यू मीन बाय पेरिओडिसिटी. सो पेरिओडिसिटी म्हणजे काय, याचा आन्सर आता आपण बघतोय. द रिपिटेशन ऑफ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आफ्टर सर्टन रेग्युलर इंटरवल्स when arranged in an increasing order of the atomic number is called periodicity. म्हणजेच काय, आपण काय बघतो की काही जे एलिमेंट्स आहेत ते एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर, फॉर एक्झाम्पल लिथियम सोडियम घ्या किंवा सोडियम पोटॅशियम घ्या, तर हे एका पर्टिक्युलर इंटरवल्स नंतर, म्हणजे सोडियम नंतर साधारणतः सगळे एलिमेंट झाल्यानंतर परत पोटॅशियम येतं. सिमिलरली लिथियम नंतर ऑलमोस्ट काही एलिमेंट झाल्यानंतर सोडियम येतं. तर या तिघांमध्ये पण काहीतरी सिमिलर प्रॉपर्टीज बघायला मिळतात. सो व्हॉट मीन्स, दिस मीन्स व्हॉट की काही एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर एलिमेंट्स मध्ये सेम प्रॉपर्टीज बघायला मिळतात, जेव्हा त्याला आपण प्रॉपरली अरेंज करू, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबरने अरेंज करू, आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, पेरिओडिसिटी. डन. नेक्स्ट इज व्हॉट डू यू मीन बाय व्हॅलेन्सी. The combining capacity of an element to form chemical compound is called as valency, and it depends on the number of electrons present in the outermost shell of atom. So एखाद्या ॲटमच्या outermost shell मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत याच्यावरती हे डिसाइड होतं. ठीक आहे, काय व्हॅलेन्सी. आय होप की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण व्हॅलेन्सी कसं फाइंड आउट करतो. सो मला एक सांगायचं आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की एका एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, म्हणजेच व्हॅलन्स शेलमध्ये जर 3 इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याची व्हॅलेन्सी किती असेल. ठीक आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये 3 एलिमेंट्स जर असतील तर त्याची व्हॅलेन्सी किती आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. बघू किती जणांना याचं उत्तर येत आहे. नेक्स्ट इज सी, राईट मेंडेलिव्हज पेरियोडिक लॉ. सो नीट पाहायचं आहे मेंडेलिव्हचं विचारलेलं आहे की मॉडर्न पेरियोडिक लॉ विचारलेलं आहे, त्यानुसार याचं उत्तर बदलेल. आता मेंडेलिव्हच्या पेरियोडिक लॉ मध्ये काय आहे की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हेच जर विचारलं असतं की मॉडर्न पेरियोडिक लॉ लिहा तर आलं असतं की ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे, बाकी सगळं सेम, फक्त मास आणि नंबर्स मध्ये आपल्याला स्वॅप करायचं आहे डिपेंडिंग अपॉन क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता हे कसं करायचं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विथ एक्झाम्पल करायचं आहे, कारण हे 1-2 मार्कांना नाही तर 3 मार्कांना विचारला गेलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे आहे. हवं तर मी या ठिकाणी मेन्शन पण करते, सो दॅट तुम्ही जेव्हा ही PDF नंतर रिव्हिजिट कराल तर तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. सो इन 1866 जॉन न्यूलँड अरेंज्ड एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कारण याच्या नंतर ॲटॉमिक नंबर्स आले, तोपर्यंत जे काही डिस्कव्हरीज झाले, जे पण काही नवीन नवीन मेथड्स आले होते एलिमेंट्स ला क्लासिफाय करण्याचे किंवा एलिमेंट्सला ऑर्गनाइज करण्याचे वगैरे, अरेंज करण्याचे वगैरे, ते सगळे ॲटॉमिक मास वरतीच आधारित होते. He observed that every 8th element had properties similar to the first. So first element and 8th element are having same properties. फॉर एक्झाम्पल लिथियम आणि सोडियम दोघांमध्ये सेम प्रॉपर्टीज आहेत, कारण इफ वी कन्सिडर लिथियम ॲज अ फर्स्ट एलिमेंट तर 8th एलिमेंट असणार आहे सोडियम. सो दिस इज नोन ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्स, आणि यालाच आपण लॉ ऑफ ऑक्टेव्स असं म्हणतो. सो लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, निऑन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि सोडियम, हे सगळे काय आहेत, एलिमेंट्स आहेत जे की सेम पिरियडला बिलॉंग करतात. हे आता आपल्याला माहिती आहे की हे सेम पिरियडला बिलॉंग करतात, पण 1866 मध्ये न्यूलँडला हे माहिती नव्हतं, पिरियड काय आहे, रो काय आहे, ग्रुप काय आहे, काहीच माहिती नव्हतं. सो त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फर्स्ट आणि 8th एलिमेंट म्हणजेच लिथियम आणि सोडियम यांच्यामध्ये सेम प्रॉपर्टीज असणार आहे. आता याचे लिमिटेशन्स पण सांगायचे आहेत की हा लॉ सगळ्यांसाठी व्हॅलिड होता का. असता जर हा लॉ सगळ्यांसाठी व्हॅलिड तर मग पुढे मेंडेलिव्ह, मोझली आणि पुढचे सगळे जे पण डिस्कव्हरीज आहेत तर ते करावेच लागले नसते. पण हा लॉ व्हॅलिड होता अप टू कॅल्शियम ओनली. कॅल्शियम म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर 20 पर्यंतच, बट अर्थात त्यावेळेस ॲटॉमिक मास होतं. नेक्स्ट आहे फेल्ड फॉर हेवियर एलिमेंट्स. आता कॅल्शियम नंतरचे जे काही हेवियर एलिमेंट्स आहेत
त्यासाठी आपण हे नव्हतं यूज करू शकत. नेक्स्ट आहे डिड नॉट लिव्ह गॅप्स फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट. बट असं पण हे नव्हतं की जे मधले अनडिस्कवर्ड आहेत त्यांच्यासाठी आपण गॅप सोडू शकतो वगैरे, असं काहीच नव्हतं याच्यामध्ये. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लिमिटेशन्स आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द मेरिट्स अँड लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. सो मेरिट्स पण सांगितलेलं आहे आणि डिमेरिट्स किंवा लिमिटेशन्स पण सांगितलेलं आहे. सो मेरिट्स मध्ये काय आहे, ही क्लासिफाईड ऑल द नोन एलिमेंट्स इन अ टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. पिरियड्स आणि ग्रुप्सच्या फॉर्मॅटमध्ये त्याने क्लासिफिकेशन केलं होतं. नेक्स्ट इज ग्रुप्ड एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज टुगेदर. ठीक आहे. त्याच्यामुळेच आपल्याला बघायला मिळतं की जे एलिमेंट्स सेम ग्रुपला बिलॉंग करतात दे मोस्ट ऑफ देम आर शेअरिंग सेम प्रॉपर्टीज. लेफ्ट ब्लँक स्पेसेस फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट. आपण काय पाहिलं, एका सिलिकॉनसाठी वगैरे स्पेस सोडली आहे, सो दॅट नेक्स्ट टाइम जेव्हा पण तिथलं कुठलं एलिमेंट डिस्कवर होईल तेव्हा आपण त्याला ते प्लेस अलॉट करू शकतो. ठीक आहे. प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ दोज अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. आणि ज्या अनडिस्कवर्ड एलिमेंट्सला स्पेस सोडली आहे ते एलिमेंट्स आपण नंतर डिस्कवर झाल्यानंतर तिथे प्लेस पण करू शकतो ॲक्युरेटली. फॉर एक्झाम्पल एका सिलिकॉन म्हणून प्लेस ठेवलेली आहे सिलिकॉनच्या आसपास, सो दॅट ते स्पेस कोणी फिल केलं जर्मॅनियमने हु आर हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज लाईक एका सिलिकॉन, पण ते तेव्हा डिस्कवर नव्हतं झालं, नंतर डिस्कवर झालं. नेक्स्ट इज आता लिमिटेशन्स काय होते मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलचे. पहिलं तर आहे की हायड्रोजनची जी पोझिशन आहे तर ती फिक्स्ड नव्हती. ते नक्की ग्रुप नंबर 1 मध्ये आहे की ग्रुप नंबर 7 मध्ये आहे, नो आयडिया. नेक्स्ट आहे आयसोटोप्स कुडंट बी प्लेस्ड प्रॉपरली. आयसोटोप्स म्हणजे काय, द वन हु आर हॅव्हिंग दी सेम atomic mass but सेम atomic नंबर बट डिफरंट atomic masses. ठीक आहे. यांचा atomic नंबर तर सेम आहे पण atomic मास डिफरंट आहे, तर त्यांना कुठे आणि कसं कसं बसवणार हे पण एक क्वेश्चन अराईज होत होतं. नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस समटाइम्स व्हायलेटेड. म्हणजेच काय, कोबाल्ट आणि निकल असेल तर अशा पद्धतीने या लोकांचं ॲटॉमिक मासचं जे पण एक सिक्वेन्स आहे तर ते बदललं जायचं. ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही एखादं एक्झाम्पल पण चेक करू शकता किंवा इव्हन आपलं जे पेरियोडिक टेबल आहे तर ते चेकआउट करू शकता, सो दॅट तुम्हाला थोडीफार आयडिया येईलच. नेक्स्ट इज डिस्क्राईब द मॉडर्न पिरियोडिक टेबल. सो 1913 मध्ये हेनरी मोसेलीने सगळ्यात पहिल्यांदा जे एलिमेंट्स आहेत त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स अरेंज केलं, ना की ॲटॉमिक मास. आतापर्यंत जे पण सगळे डिस्कवरीज झाले सगळ्या लोकांनी ॲटॉमिक मासच यूज केलं होतं, पण आता इथे काय वापरलं गेलेलं आहे हेनरी मोसेलीने, ॲटॉमिक नंबर ना की ॲटॉमिक मास. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर नवीन लॉ देण्यात आला, नवीन पेरियोडिक लॉ, ज्याला आपण मॉडर्न पेरियोडिक लॉ असं म्हणतो. तर तो लॉ असा आहे की द फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. सो फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत तर ते पेरियोडिक फंक्शन आहे कोणाचं, ॲटॉमिक नंबरचं. इथे ॲटॉमिक नंबर आहे, हे जर मेंडेलिव्हचं पेरियोडिक टेबल असतं तर ते ॲटॉमिक मास झालं असतं. फीचर्स काय काय आहेत, हॅज 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आहेत. ठीक आहे. एलिमेंट्स विथ सिमिलर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आर प्लेस्ड इन द सेम ग्रुप. पोझिशन ऑफ हायड्रोजन ज्याच्यामध्ये असं आहे की ते आपण फर्स्ट ग्रुपमध्ये पण ठेवू शकतो किंवा 17th ग्रुपमध्ये पण ठेवू शकतो, कारण त्याचे प्रॉपर्टीज सिमिलर आहेत किंवा रिझेंबल करतायत. एलिमेंट्स आर क्लासिफाईड इन टू SP, D and F ब्लॉक्स बेस्ड ऑन देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन. तर हे सगळं काय आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस, फीचर्स किंवा फीचर्स म्हणूयात आपण याला. आता ऍडव्हान्टेजेस मध्ये काय आहे की याने आयसोटोपचं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं, कारण आयसोटोप मध्ये काय व्हायचं, ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास डिफरंट आहे, आणि हेनरी मोझेलीच्या पेरियोडिक टेबलनुसार आपण ॲटॉमिक नंबर्सच नाही अरेंज करतोय सगळ्यांना, ॲटॉमिक मासचा प्रश्नच नाहीये, त्याच्यामुळे आयसोटोपचा इश्यू सॉल्व्ह झाला. ठीक आहे. नेक्स्ट इज गेव करेक्ट पोझिशन्स टू ऑल दी एलिमेंट्स आणि एक्सप्लेन पेरियोडिसिटी अजून क्लिअरली एक्सप्लेन करता आली बिकॉज ऑफ द टेब्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. सो इन दिस वे आपण जे 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हाफ पार्ट ऑफ चॅप्टर पर्यंत तर ते कव्हर केलेत. आता लेट स्टार्ट विथ द मॉडर्न पेरियोडिक टेबल बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, काय ट्रेंड्स आहेत. हे एक्झाम मध्ये खूपदा विचारलं जातं. हा असा कंबाईन क्वेश्चन नाही, पण असा पण येऊ शकतो की रेडियस डिक्रीज होतं अक्रॉस द पिरियड किंवा इन्क्रीज होतं डाऊन द ग्रुप, तर असं का होतं वगैरे, असे पण प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रेंड्स बघूयात आता आपण. त्याच्या आधी आहे की व्हॉट आर द ट्रेंड्स ऑब्झर्व्ड इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल. Answer is in modern periodic table, elements are arranged in the increasing order of the atomic mass. atomic number. इथे atomic number आहे. atomic number नुसार आपण एलिमेंट्सला अरेंज केलं. सो आता अक्रॉस अ पिरियड काय होतंय ते आपण बघूया की ॲटॉमिक साईज अक्रॉस अ पिरियड काय होणार आहे, तर अक्रॉस अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीज होणार आहे. याचं रिझन आता आपण बघूयात. सो दिस इज बिकॉज ॲज वी मूव्ह अक्रॉस अ पिरियड द न्यूक्लिअर चार्ज ऑन द प्रोटॉन्स किंवा ऑन द इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस. सो त्याच्यामुळे पुलिंग द इलेक्ट्रॉन्स क्लोजर टू द न्यूक्लियस. म्हणजे याचं काय होतंय बघा की जसं आपण पिरियड्समध्ये पुढे पुढे जात जाऊ फ्रॉम द लेफ्ट टू द राईट, तर या केसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते वाढत आहेत.
बट नंबर ऑफ शेल तेवढंच राहतंय. याच्यामुळे काय होतंय की नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकमेकांकडे खेचले जाणार आहेत आणि ते खेचले गेल्यामुळे सगळं न्यूक्लियसकडे खेचलं जातंय. त्याच्यामुळे साईज काय होते, ऑटोमॅटिकली डिक्रीज होते, कारण नंबर ऑफ शेल तर तेवढंच राहतंय. ठीक आहे, फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढणार आहे. सो as the shell remains same, so the attraction between the nucleus and the electrons becomes stronger आणि त्याच्यामुळे ॲटम श्रिंक होतं. फॉर एक्झाम्पल जर आपण हा सिक्वेन्स पाहिला तर याच्यामध्ये निऑनचं साईज सगळ्यात कमी असणार आहे आणि लिथियमचं साईज सगळ्यात मोठं असणार आहे. सो डाऊन द ग्रुप काय होतं, तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. कशामुळे इन्क्रीज होते, तर डाऊन द ग्रुप प्रत्येक वेळी आपल्याकडे नवीन शेल ऍड केलं जाते. लिथियमपेक्षा एक शेल जास्त सोडियममध्ये असणार आहे, सोडियमपेक्षा एक शेल जास्त पोटॅशियममध्ये असणार आहे. ठीक आहे, सो याच्यामुळे काय होते, प्रत्येक वेळेस शेल इन्क्रीज होत गेल्यामुळे न्यूक्लियस पासून व्हॅलेन्स शेल पर्यंत जे काय डिस्टन्स आहे दॅट इज गोइंग टू इन्क्रीज आणि त्याच्यामुळे डाऊन द ग्रुप काय होणार आहे, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, सो लिथियम सगळ्यात कमी साईज वाला असणार आहे, पोटॅशियम सोडियम पोटॅशियम वगैरे असं इन्क्रीज होत जाणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट अबाउट व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी बद्दल काय होणार आहे, ऑलरेडी मी तुम्हाला व्हॅलन्सी म्हणजे काय सांगितलेलं आहे. इवन मी तुम्हाला एक असं क्वेश्चन पण असाइन केलंय की कसं फाइंड आउट करतो आपण व्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर किती व्हॅलन्सी असणार आहे. सो सिमिलरली त्याच पॅटर्न मध्ये की व्हॅलन्सी बद्दल नेमकं काय होतं. सो फ्रॉम 1 to 4 म्हणजे व्हॅलन्सी काय होते, 1 इलेक्ट्रॉन असेल, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन एवढे इलेक्ट्रॉन जर असतील एखाद्या व्हॅलन्स शेलमध्ये तर त्याच्यापर्यंत व्हॅलन्सी काय होते, इन्क्रीज होते. पण जसं 4च्या वर इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, त्यानुसार व्हॅलन्सी डिक्रीज होते. कारण 4 पर्यंत व्हॅलन्सी म्हणजे काय, जेवढा नंबर असेल तेच व्हॅलन्सी. 1 असेल तर 1 व्हॅलन्सी, 2 असेल तर 2 व्हॅलन्सी आणि 4 पासून पुढे काय होतं, जेवढा नंबर असेल -8 इज इक्वल टू व्हॅलन्सी. म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर 8 - 5 इज इक्वल टू 3 इज द व्हॅलन्सी. अशा पद्धतीने व्हॅलन्सी काय होते, 4 पासून पुढे डिक्रीज होते. सो दिस इज बिकॉज द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड आणि एलिमेंट्स काय करतात, दे ट्राय टू फॉर्म अन ऑक्टेट. सो 8 इलेक्ट्रॉन्स आउटर शेल मध्ये जर असेल तर याचा अर्थ 8 - 8 व्हॅलन्सी काय आली, 0 आली. तर अशा पद्धतीने आपण सोडियम पासून ते अर्गॉन पर्यंत सगळ्यांचे व्हॅलन्सी फाइंड आउट करतो आणि अक्रॉस द पिरियड व्हॅलन्सी इनिशियली वाढते आणि मग काय होते, कमी होते. सो डाऊन द ग्रुप व्हॅलन्सी सेमच राहते, कारण डाऊन द ग्रुप आपण काय पाहतोय, लिथियम मध्ये पण शेवटच्या शेलमध्ये एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. सेम फॉर सोडियम, सेम फॉर पोटॅशियम. सो डाऊन द ग्रुप जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते सेम राहणार आहेत. डाऊन द ग्रुप व्हॅलन्सी सेम राहणार आहे. ठीक आहे, आता व्हॉट अबाउट मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, तर अक्रॉस द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. याचा अर्थ इलेक्ट्रॉन देण्याची किंवा लूज करण्याची जी कॅपॅसिटी आहे तर ती कमी होते. का कमी होते, कारण जे न्यूक्लिअर अट्रॅक्शन जे आहे तर ते वाढतंय. त्याच्यामुळे एलिमेंट्सला इलेक्ट्रॉन्स लूज करणं अवघड जातंय. आपण अक्रॉस द पिरियड काय होताना पाहिलं की इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढतं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते न्यूक्लियसकडे खेचले जातात आणि दॅट्स वाय ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. हे आपण ऑलरेडी पाहिलंय. बट याच्यामुळे अजून एक इश्यू हा आहे की इलेक्ट्रॉन्स खेचले जात असल्यामुळे न्यूक्लियसकडे ते जे आहेत तर ते बाहेरच्या बाहेर निघून जाऊ शकत नाहीत किंवा लूज होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे अक्रॉस द पिरियड जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे तर ते डिक्रीज होतं. ठीक आहे, आणि हळूहळू ते काय बनू लागतात, मोर नॉन मेटॅलिक बनू लागतात. फॉर एक्झाम्पल सोडियम पासून क्लोरीन पर्यंत. आता डाऊन द ग्रुप काय होणार आहे, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. कारण डाऊन द ग्रुप आपण काय पाहतो की ॲटमची साईज काय होते, वाढत जाते. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहे पण साईज काय होतंय, इन्क्रीज होतंय आणि त्याच्यामुळे जे डिस्टन्स आहे तर ते वाढल्यामुळे तेवढं अट्रॅक्शन राहत नाही आणि इलेक्ट्रॉन्स इझिली लूज केले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ठीक आहे, आता हे सिमिलरली तुम्हाला नॉन मेटॅलिक मध्ये लिहायचं आहे उलट करून की अक्रॉस द पिरियड नॉन मेटॅलिक इन्क्रीज होतं आणि डाऊन द पिरियड नॉन मेटॅलिक डिक्रीज होतं. कारण नॉन मेटॅलिक म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गेन कपॅसिटी आणि मेटॅलिक म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डोनेट किंवा इलेक्ट्रॉन डोनेट कपॅसिटी. नेचर ऑफ ऑक्साइड्स. अक्रॉस द पिरियड जर आपण पाहायचं म्हटलं तर इनिशियली बेसिक ऑक्साइड्स बनतात, मग अँफोटेरिक ऑक्साइड्स बनतात आणि मग ऍसिडिक ऑक्साइड्स बनतात. ठीक आहे, सो जे मेटल्स असतील म्हणजे बेसिक ऑक्साइड पासून जे मेटल्स बनणार आहेत तर ते असणार आहेत Na2O. मेटलॉइड्स जे बनणार आहेत अँफोटेरिक ऑक्साइड पासून ते असणार आहे Al2O3 आणि नॉन मेटल्स विल बी SO2 किंवा Cl2O7 एक्सेट्रा. डाऊन द ग्रुप काय होतं, ऑक्साइड्स जे आहेत तर ते खूप जास्त बेसिक बनतात आणि त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते काय होतं, इन्क्रीज होतं. ठीक आहे, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक आपण समरी चार्ट केलेला आहे या ठिकाणी की ॲटॉमिक साईज जी आहे तर ती अक्रॉस द पिरियड काय होते, डिक्रीज होणार आहे. डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार आहे. व्हॅलन्सी जी आहे डिपेंडिंग अपॉन पिरियड आधी इन्क्रीज होईल मग डिक्रीज होईल आणि ग्रुपमध्ये कॉन्स्टंट राहणार आहे. मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते
अक्रॉस द पिरियड काय होतं, डिक्रीज होतं आणि डाऊन द ग्रुप काय होतं, इन्क्रीज होतं. सिमिलरली नॉन मेटॅलिकमध्ये हेच उलटं असणार आहे. ऑक्साईड नेचरमध्ये बघायचं म्हटलं तर इट चेंजेस फ्रॉम बेसिक टू ॲसिडिक आणि बिकम्स मोर बेसिक डाऊन. सो इन दिस वे आपण या चॅप्टरचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन्स पाहायचे असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. बाय बाय.